छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आज महापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे। महापौर निवडीसाठी विशेष सभा सकाळी 11 वाजता होणार आहे। भाजपकडून महापौर पदासाठी समीर राजूरकर तर उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांची नावंही जाहीर करण्यात आली आहेत। शहराच्या राजकारणामध्ये आज निकालामुळे नव्या घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे। नांदेडच्या महापालिकेवरती अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। महापालिका निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिकेमध्ये एक हाती सत्ता आणली आणि त्यामुळे 28 वर्षांनंतर नांदेड महापालिकेमध्ये भाजपचा महापौर होणार आहे। कविता मुळे या महापौर म्हणून उद्या पदभार स्वीकारणार आहेत, तर उपमहापौर दीपक रावत हे आपला पदभार स्वीकारतील। या पदग्रहण सोहळ्याची जय्यत तयारी सध्या करण्यात आली आहे। जालना महानगरपालिकेमध्ये भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर पहिल्या महापौर आणि उपमहापौर पदांनी पदभार स्वीकारला। सर्वसाधारण सभेमध्ये महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची अधिकृत घोषणा करण्यात आली। भाजपला जालना महानगरपालिकेमध्ये 41 जागांवरती विजय मिळालेला होता आणि यानंतर एससी महिलेसाठी महापौरपद हे राखीव झाल्यानंतर भाजपनं महापौर पदासाठी वंदना मगरे यांची निवड केली होती। आज त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालणार असल्याचं आश्वासन दिलंय। पनवेल महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर आज निवडला जाणार आहे। भाजपकडे एक हाती सत्ता असल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपचेच उमेदवार हे निवडून येण्याची शक्यता आहे। महापौर पदासाठी नितीन जयराम पाटील तर उपमहापौर पदासाठी प्रमिला रविनाथ पाटील यांनी अर्ज दाखल केलेत। नितीन पाटील यांच्या निवडीमुळे पनवेल महानगरपालिकेला आगरी समाजाचा पहिला महापौर लाभणार आहे। सकाळी 11 वाजता ही निवड प्रक्रिया सुरू होईल। भिवंडीच्या महापौर पदासाठी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर 3 आठवडे उलटल्यानंतरही भिवंडीचा महापौर कोण होणार आणि कधी होणार या प्रश्नाचं उत्तर हे अजूनही मिळू शकलेलं नाहीये। भिवंडी महापालिकेमध्ये एकूण 90 नगरसेवक आहेत। त्यात काँग्रेसचे 30, शरदचंद्र पवार पक्षाचे 12 आणि समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक निवडून आले। या 3 पक्षांकडे भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना करण्यात आली आहे, पण समाजवादी पक्षाचे नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत न येता अजूनही अज्ञात स्थळी आहेत। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा गाठण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे राष्ट्रवादीकडून समाजवादी पक्षाला उपमहापौर पदाची ऑफर देण्यात आली आहे। नाशिकच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे। आज संध्याकाळी नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार आहेत। नाशिकच्या उपमहापौर पदावरून शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। सहसंपर्क प्रमुख विलास शिंदे यांना उपमहापौर पद दिल्यामुळे महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे नाराज होते। तिदमे यांनी नगरसेवक पद आणि महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता। मात्र एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपली तलवार ही म्यान केलेली असून नाराजी नाट्यावरती पडदा पडलाय। राजीनामा देणार नसल्याचं प्रवीण तिदमे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। जिल्हा परिषद निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोस्ट केली आहे। जिल्हा परिषद निकालामध्ये अभिनंदन करताना अमित शहा यांनी केवळ भाजप आणि शिवसेनेचा उल्लेख केलाय। अमित शहा यांनी अभिनंदन करताना राष्ट्रवादीचं नाव घेणं हे टाळलेलं आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू निकालामुळे राजकीय ड्रामा सुरू आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते। शंभूराजे यांच्या घरी बैठक झालेली असून साताऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडे सत्तेच्या चाव्या असून राष्ट्रवादी शिवसेना युती ही केंगमेकर ठरण्याची शक्यता आहे। भाजप 27 जागांवरती विजयी झाला तरी बहुमतासाठी मित्रपक्षांची मदत ही आवश्यक आहे। राष्ट्रवादी 20 आणि शिवसेना 15 जागांवरती विजयी झाल्यामुळे बहुमताचा फायदा हा युतीला मिळू शकतो। सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा निकाल कही खुशी कही गम असा आहे। पडळकर आमदार असलेल्या जत तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषदांपैकी 8 जिल्हा परिषद गटावरती भाजपचा विजय झालाय। मात्र खानापूर तालुक्यामध्ये भाजपला यश नाही, तर आटपाडी तालुक्यामध्ये निंबवडे जिल्हा परिषद गट वगळता भाजपला यश नाहीये। आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर या विजयी झाल्यात। माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहेत। जिथे पराभव झालाय तिथे लोकांमध्ये जाऊ, लोकांची कामं करून पुन्हा लोकांचा विश्वास मिळवू असं पडळकरांनी म्हटलंय। तर आम्ही शून्यातून भरारी घेणारे कार्यकर्ते आहोत असा विश्वास देखील आमदार गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला आहे।
पुढच्या बातम्या पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राणे ब्रँडचीच हवा असल्याचं दिसून आलंय. गेली 25 वर्ष पक्ष कोणताही असो तिथल्या जिल्हा परिषदेवरती राणेंचंच वर्चस्व राहिलंय. तर यंदा देखील राणेंच्या नेतृत्वामध्ये महायुतीनं मोठी मजल मारली. जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपनं 27 तर शिंदेंच्या शिवसेनेनं 13 जागा जिंकल्या. या विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी विजयी उमेदवारांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सर्व उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसोबत कोकणातला महत्त्वाचा जिल्हा अर्थात रायगडमध्ये भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे असा संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना काटेकी टक्कर दिली. मात्र सोबतीला भाजप असूनही अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणजेच तटकरेंना म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही. रायगडचं मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये शिवसेनेनं 10 पैकी 9 जागा जिंकल्या. त्यामुळे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी शिवसेनेला डिवचलंय. तर आज अजितदादा असते तर आमच्यावरती विजयाची थाप पडली असती अशी खंत आमदार अनिल के तटकरे यांनी व्यक्त केली आहे. दादा शरीराने जरी आज आमच्या समवेत नसतील तरी आमच्या मनामध्ये अजितदादा पूर्णपणाने कोरलेले आहेत. दादा सोबत नाहीत हा विचार आम्हा कार्यकर्त्यांना किंवा मला व्यक्तिशः मी सहन करू शकत नाही किंवा तो पचवू सुद्धा शकत नाही. पण आज दादा असते तर निश्चितच दादांचा पहिला फोन तटकरे साहेबांना आला असता, मला आला असता, आदित्यला आला असता आणि निश्चितच एक कौतुकाची थाप दादांनी मारली असती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकीला सर्व जिल्हाधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच महाविकास आघाडीऐवजी एकला चलोरेच्या मुद्द्यावरतीही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये संघटनात्मक विषयांवरती चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ इथं पार पडणार आहे. तर बैठकीला मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, तिन्ही उपशहराध्यक्ष आणि मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर हे उपस्थित राहणार आहेत. तर या बैठकीमध्ये पक्षाच्या पुढील धोरणांवरती चर्चा होण्याची अपेक्षा आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अहिल्यानगरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. अजय महाराज बारसकर यांच्या विरोधामध्ये 22 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी केलेल्या आरोपांप्रकरणी म्हणणं मांडण्याचे आदेश हे देण्यात आले. तर माध्यमांमध्ये केलेले आरोप बदनामकारक असल्याचा दावा करत अजय बारसकर यांनी तक्रार दाखल केलेली होती. पोलिसांकडून दखल न घेतल्यामुळे त्यांनी न्यायालयामध्ये खासगी तक्रार केली. आज म्हणणं न मांडल्यास पुढील कारवाईचा इशारा या नोटीसीमधून देण्यात आलाय. जरांगे, तुम्ही माझ्यावर आरोप केले, आता हे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडून 40 लाख घेतले का नाही घेतले हे तुम्ही सिद्ध करायचं आणि कोर्टाच्या कारवाईला सामोरं जायचं. याच्यातून 5 कलम आहेत भारतीय न्याय संहितेचे 5, 351, 52, 53 आणि 356 या सगळ्या कलमांनी त्यांच्यावर मी गुन्हा दाखल केलेला आहे. अनिल धीरुभाई अंबानी समूह आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांची एसआयटी चौकशी होणार आहे. सुमारे 40,000 कोटी रुपयांच्या बँकिंग आणि कॉर्पोरेट फसवणूक प्रकरणांची चौकशी करण्यासाठी ईडीनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. तर या एसआयटीचं नेतृत्व ईडीच्या मुख्यालयातील तपास विभागातील अतिरिक्त संचालक दर्जाचा अधिकारी करणार आहे. तर या पथकामध्ये सुमारे 6 अन्य तपास अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अनिल धीरुभाई समूहाविरोधामध्ये प्रकरणांची निष्पक्ष त्याबरोबरच तातडीने चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयानं ईडीला दिलेत. क्रिकेटप्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी. T20 विश्वचषकातला भारत पाकिस्तानमधला 15 फेब्रुवारीचा सामना हा अखेरीस होणार आहे. आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार कोलंबोत येत्या रविवारी भारत पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगणार आहे. भारताविरुद्ध आडमुठी भूमिका घेणारा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या कडक इशाऱ्यानंतर नरमला आणि त्यांनी भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयावरून यू टर्न घेतलाय.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.